मित्रांनो, भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली, 40 आमदार घेतले सोबत आणि ते भाजप सोबत जाऊन सत्तेत बसले। ज्यावेळी त्यांनी 40 आमदार नेले त्यावेळी मोठमोठ्या घोषणा झाल्या की बाबा गुवाहाटी सुरत मार्गे गुवाहाटी या ठिकाणी हे सगळे आमदार गेले, त्यांनी मौज मजा केली, त्यांना 50 खोके देण्यात आले आणि मग 50 खोके एकदम ओके, ही जी घोषणा ही संपूर्ण महाराष्ट्रात दिसून आली। मात्र अशा वेळी उद्धव ठाकरे यांची 15 लोकांनी साथ सोडली नाही, त्यातले मग वायकर नंतर निघून गेले। म्हणजे 14 आमदार जे असे होते की ज्यांनी अनेक दबाव आले, त्यांना अनेक लालच देण्यात आली, पण त्याला त्या भूलथापाला बळी न पडता आपण उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहणार। जे वचन आपण हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरेंना दिलंय, जे बाळासाहेब ठाकरे बोलले होते की माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळून घ्या, तर ते सांभाळून घेण्याची जी भूमिका बजावली त्यातील एक आमदार म्हणजे सुनील प्रभू, विभाग प्रमुख आणि दिंडोशी मतदारसंघात 2014 आणि 2019 यावेळी युतीच्या म्हणा किंवा स्वबळावर निवडून आलेला असा हा उमेदवार सुनील प्रभू आता दिंडोशी मध्ये 2024 ला पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावायला उभे आहेत। सुरुवातीला भाजपने प्रयत्न केले की इकडे उमेदवार आपला असावा, पण ते शक्य झालं नाही, त्यामुळे साहजिकच ही जागा शिंदेच्या शिवसेनेकडे गेली। त्यावेळी वैभव वराडकर असतील, गणेश शिंदे असतील, अशी मंडळी इच्छुक होती। मात्र या सर्व इच्छुकांना दूर ठेवून जे 6-7 महिन्यापूर्वी शिंदे गटात आले संजय निरुपम, त्यांना आता इथे उमेदवारी दिली गेली आहे। त्यामुळे सामना हा संजय निरुपम विरुद्ध सुनील प्रभू असा रंगणार आहे। भाजपने शिंदेच्या मागे पूर्ण ताकद लावली आहे निरुपमच्या मागे, कारण त्या ठिकाणी भाजपची ताकद अधिक आहे। पण आजची जर स्थिती बघाल तर ती सुनील प्रभू यांच्यासाठी समाधानकारक आहे, दिलासादायक आहे। त्याला कारण असं आहे की लोकांच्या मनामध्ये एकतर असं आहे, मराठी माणसं मोठ्या प्रमाणावर मराठी माणसं या दिंडोशी मतदारसंघामध्ये आहे, त्यांच्यामध्ये एक असं आहे की नाही, सुनील प्रभू यांनी गद्दारी केली नाही, सुनील प्रभू यांनी बाळासाहेबांची साथ सोडली नाही किंवा आपल्याला पैसे मिळतील, आपल्याला मंत्रिपद मिळतील। कारण स्थिती अशी होती की मुंबईतले जे चांगले भाषण करणारे, कामं करणारे किंवा लोकांमध्ये परिचय असे जे ठाकरे गटाचे आमदार होते त्यामध्ये सुनील प्रभू हे पहिल्या 3 मध्ये येतात। त्यामुळे ते जर शिंदेसोबत गेले असते तर शिंदेना मोठा फायदा झाला असता आणि ते आले असते तर शिंदेनी त्यांना निश्चितपणे मंत्रिपद दिलं असतं, म्हणजे खोकेपण आणि मंत्रिपद पण खोके आणि मंत्रिपद या दोघांना लाथ मारून सुनील प्रभू हे एकनाथ शिंदेची साथ न देता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले। आपण किती निष्ठावान आहोत, बाळासाहेबांच्या आणि मातोश्रीच्या चरणी आपली किती निष्ठा आहे हे त्यांनी दाखवून दिलं। त्यामुळे मराठी मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल एक सहानुभूती आहे। सुनील प्रभू यांनी कामं भरपूर केली आहे। विरोधक म्हणतात 10 कामं दाखवा, 5 कामं दाखवा, पण आमदार हा कामं करतो, त्याला जे आमदार निधी मिळतात त्यात काही कामं राहून जातात, काही कामं पूर्ण होतात। सुनील प्रभू यांनी तशी कामं केलेली आहेत। अनेक विभागामध्ये त्यांच्या आमदार निधीतून त्यांची कामं झाली आहे। त्यांनी लॉकडाऊन मध्ये लोकांना मदत केलेली आहे। गरीब गरजू जे असतात त्यांना ते नियमित मदत करतात। आता असं असतं की कधी कधी काही आमदार असतात, लोकप्रतिनिधी असतात, ते या हाताने काय देतात ते या हाताला सांगत नाहीत। सुनील प्रभू हे त्यातले आहे। सुनील प्रभूंनी अनेकांना मदत केलेली आहे, त्यामुळे त्याचा फायदा हा त्यांना होणार। दुसरी गोष्ट त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे। जनसंपर्क दांडगा असल्यामुळे साहजिकच मतदार हे त्यांच्याकडे प्रभावित आहेत। केवळ मराठी मतदारच नव्हे तर इथे गुजराती, उत्तर भारतीय, इतर समाजाची जी मतदार आहेत त्यांच्याशी देखील सुनील प्रभू यांचे चांगले संबंध आहेत, त्यांच्याशी त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे, त्यांच्यासाठी त्यांनी कामं केलेली आहे, त्याचा फायदा त्यांना होणार। दुसरी गोष्ट संजय निरुपम ठीक आहे, आक्रमक आहेत, अभ्यासू आहेत, मात्र ते तिथे नौखे आहेत, त्यामुळे त्यांना किती मतं मिळणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे। 2014ला म्हणजे 2009ला राजनाथ सिंग तिथून निवडून आले, त्यावेळी त्यांना पडली 46,000 मतं, सुनील प्रभू यांना 41,000 मतं आणि जवळपास 39 ते 40,000 मतं ही शालिनी ठाकरे मनसेच्या त्यांना पडली होती। मराठी मतं ही विभागली गेली, त्यामुळे तिथे राजनाथ सिंग हे विजयी झाले। त्यानंतर आपण येऊया 2014 मध्ये। 2014ला सुनील प्रभू हे स्वबळावर 57,000 मतं त्याला मिळाली होती। त्याच्यानंतर जे मागचा उमेदवार काँग्रेस राष्ट्रवादीचा होता त्याला 36,000 मतं होती आणि मोहित कंबोज जे भाजपचे होते त्यांना जवळजवळ 35,000 मतं, त्यामुळे तिथे 20,000च्या लीडने सुनील प्रभू निवडून आले होते। त्यानंतर 2019च्या निवडणुकीमध्ये देखील जर तुम्ही बघाल तर विद्या चव्हाण या राष्ट्रवादीच्या होत्या, त्यांना 36,000 मतं पडली आणि सुनील प्रभू आणि भाजप यांना मिळून जवळजवळ 83 ते 84,000 मतं पडली।
आता 2024ला काय होणार? संजय निरुपम यांची उमेदवारी ही मर्यादित आहे, म्हणजे ठीक आहे त्यांना जे शिंदे गटाची मतं आहेत म्हणा किंवा भाजपची मतं आहेत ती मिळतील, मात्र तरी देखील एक नौखे असे उमेदवार ते आहेत, त्यामुळे त्याचा फायदा हा सुनील प्रभू यांना होणार. संजय निरुपम यांचं फारसं काम त्या विभागात नाहीये, त्यामुळे त्याचाही फायदा सुनील प्रभू येणार निश्चितपणे होणार. दुसरी गोष्ट आतला आणि बाहेरचा. संजय निरुपम हे अंधेरीमध्ये राहतात, म्हणजे लोखंडवाल्यामध्ये, आणि सुनील प्रभू हे दिंडोशीतले उमेदवार आहेत, त्यामुळे आतला आणि बाहेरचा कोण उमेदवार यावर जेव्हा विचार होईल तेव्हा निश्चितपणे सुनील प्रभू यांचा पारडं जड होईल. सुनील प्रभू यांना त्रासदायक एकच गोष्ट होऊ शकते, ती म्हणजे एक तर रुपेश कदम जे अपक्ष उमेदवार उभे आहेत ते किती मतं खाणार. जर त्यांनी 5-6-7 मतं खाल्ली तर सुनील प्रभू यांना फारसा फरक पडणार नाही, मात्र जर त्यांनी 15,000पेक्षा अधिक मतं घेतली तर निश्चितपणे सुनील प्रभू यांच्या समोर कडवं आव्हान असेल. त्यानंतर तिसरी गोष्ट मनसे फॅक्टर असा आहे की मनसेची त्या विभागामध्ये तुम्ही 2009 घ्या, 2014 घ्या, 2019 घ्या, 25,000पेक्षा जास्ती मतं ही मनसेला तिथे पडतात. आता भास्कर परब हे तिथून मनसेचे उमेदवार आहे, त्यांना जर तेवढीच मतं किंवा त्या आसपास पडली तरी देखील या ठिकाणी मग ते सुनील प्रभूंची डोकेदुखी वाढेल. पण शेवटी जर एकंदरीत अभ्यास केला तर सुनील प्रभू यांचं पारडं जड आहे. जर रुपेश कदम यांना 5-6 मतं पडली अपक्ष म्हणून आणि भास्कर परब यांची मतं जर काहीशी कमी झाली तर निश्चितपणे या ठिकाणी सुनील प्रभू हे निवडून येणार, हे 100%. आता आपण येऊया कांदिवली पूर्वकडे. कांदिवली पूर्वकडे अगदी स्ट्रेट लढत आहे, म्हणजे सरळ लढत. भाजपचे अतुल भातखळकर आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे जे मुदलियार आहे, काली मुदलियार, त्यांच्यामध्ये आहे. या दोघांमध्ये बघितलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा या ठिकाणी अतुल भातखळकर यांचा प्रभाव अधिक दिसतो. अतुल भातखळकर यापूर्वी 2014लाही निवडून आले, 2019ला निवडून आले आणि आता त्यांची हॅट्रिक आहे. ते हॅट्रिक साधणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अतुल भातखळकर एक अभ्यासू असं नेतृत्व आहे, राजकारणाचा अनुभव त्यांचा दांडगा आहे, त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे आणि त्यांनी गेल्या 10 वर्षात कामं चांगली केलेली आहे. म्हणजे एका विशिष्ट समाजासाठी काम न करता मग ते झोपडीधारक असो, सोसायटी मधले असो, मध्यमवर्गीय असो, उच्चभ्रू असो, या सगळ्यांसाठी अतुल भातखळकर यांनी कामं केलेली आहे. तुम्ही जर कांदिवली पूर्वमध्ये फेरफटका मारला तर निश्चितपणे तुमच्या लक्षात येईल की अतुल भातखळकर यांनी या ठिकाणी कामं केलेली आहे. आणि जर त्यांनी या ठिकाणी कामं केलेली आहे तर निश्चितपणे ते हॅट्रिक साधणार आहे, कारण समोरचा उमेदवार थोडा कमकुवत आहे. त्या ठिकाणी ठाकरे गटाचा उमेदवार नाही, यावेळी काँग्रेसने तिथे उमेदवार दिला आहे आणि त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची जी मतं आहेत त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त मतं ही भाजप आणि शिंदे गटाची आहे. तिथे करिश्मा आहे, अतुल भातखळकर यांचं काम आहे, अतुल भातखळकर यांचं. त्यामुळे सध्याची स्थिती पाहिली तर कांदिवली पूर्व या ठिकाणी अतुल भातखळकर यांचं 100% पारडं जड आहे. म्हणजेच जर विचार केला तर दिंडोशीमध्ये पोषक वातावरण हे सुनील प्रभूंसाठी आहे, तर दिंडोशीमध्ये अतुल भातखळकर यांच्यासाठी आहे. मी अमित जोशी आपली रजा घेतो. पुन्हा एकदा उद्या येईन एखादा नवा गोरेगावचा विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.